मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे। पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची ही योजना आहे। या योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आले। जनतेचा प्रतिसाद, यंत्रणेवर येणारा ताण आणि लोकप्रियता लक्षात घेऊन सरकारने या योजनेत काही बदल करण्याचा निर्णय घेतलाय। योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणं आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले। मात्र या योजनेच्या अंमलबजावणीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण ज्येष्ठ सेनेच्या नेत्याने एक आगळीच मागणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात एक सूचना केली आहे। राज्य सरकारने 2 बायका किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना, विशेषतः मुस्लिम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे। प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। विशेषतः एमआयएम, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, उभाटा तसेच काँग्रेसकडून या मागणीला तीव्र विरोध केला जाण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एका उदात्त हेतूने सुरू केली आहे। या योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रतिमाह 1500 रुपये देण्यात येणार आहे। 21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ देण्यात येणार आहे। या योजनेसाठी घालण्यात आलेल्या अटींमध्ये सरकारने काही प्रमाणपत्र शिथिल केली आहेत, त्यामुळे राज्यात महिला सक्षम होतील। मात्र राज्य सरकारने या योजनेसाठी डोमेसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेची आहे। डोमेसाईल प्रमाणपत्र अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक याचा फायदा घेतील असं मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलंय। महायुतीमध्ये मनसे हा महत्त्वाचा पक्ष आहे। राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे। राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांच्यासह राज ठाकरे उपस्थित होते। मुंबई आणि ठाणे परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मेहनत घेत होते। आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खंबीर पाठबळाची आवश्यकता आहे। त्यामुळे मनसेच्या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देते हे पाहणं औत्सुक्याचं आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं। महायुतीच्या अवघ्या 17 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीच्या 30 आणि अपक्ष 1 असं बलाबल आहे। मात्र महाविकास आघाडीला अल्पसंख्याक समुदायातून प्रचंड मतदान झाल्याचे मोजणीतून दिसून आलंय। ठराविक पट्ट्यात झालेल्या 90-95% मतदानामुळे महायुतीच्या 8 ते 10 जागा निवडून आल्यात। महायुतीला मतदान करू नका असे फतवे काही जणांनी काढल्याचा आरोप स्वतः राज ठाकरे यांनी केला होता। तर भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे वोट जिहाद या मथळ्याखाली अल्पसंख्याक बहुल भागात झालेल्या मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी रोज प्रसिद्ध करीत आहेत। त्यामुळे प्रकाश महाजन यांच्या मागणीला महत्त्व प्राप्त झालंय।